यवतमाळमध्ये मागच्या 48 तासांमध्ये 6 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत। सरकार शेतकऱ्यांच्या विषयी वेगवेगळ्या घोषणा सरकारने केल्या, परंतु या फक्त घोषणाच राहिलेल्या आहे आणि याच्यामुळे शेतकरी आत्महत्येकडे वळत आहेत। त्याचं उदाहरण समोर आलं की यवतमाळमध्ये काल आणि परवा मिळून 6 आत्महत्या झाल्या आहेत। कोरोनाचा नवा व्हेरिएंट आपल्याकडे येऊन पोहोचलेला आहे। याच्याविषयी अजूनही आरोग्य खातं किंवा राज्य सरकार कोणत्याही पद्धतीनं उपाययोजनेला लागलेलं नाही। तहान लागल्यावर विहीर खोदण्याच्या ऐवजी मला असं वाटतं आधीच सर्व पूर्वतयारी या कोरोनाच्या व्हेरिएंटविषयी करण्याची आवश्यकता आहे। कारण महाराष्ट्रातले वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये अशा पद्धतीनं कोरोनाचे रुग्ण नव्यानं आढळत आहेत। केरळमध्ये वगैरे राज्यात आहेच, परंतु महाराष्ट्रामध्ये सुद्धा याचं लोन येणाऱ्या काळात जर तातडीनं उपाययोजना सरकारने केल्या नाही तर लोन पसरू शकतं आणि म्हणून सरकार या बाबतीत कोणत्याही पद्धतीनं आजच्या घडीला तयार नाही आहे। कारण कालच याचे बरेच रुग्ण वेगवेगळ्या ठिकाणचे वेगळे आकडे आहेत। महाराष्ट्रात तर 9चा आकडा आहे, परंतु तो रात्रीतून पुढे सुद्धा गेला असेल आणि म्हणून याच्याविषयी तातडीनं उपाययोजना सरकारने करण्याची आवश्यकता आहे। ठाणे जिल्ह्यामध्ये कुपोषणाचे प्रकरणं समोर येत आहेत। 1200हून अधिक प्रकरणं पुढे आलेली आहेत ठाणे जिल्ह्यामध्ये। तीव्र कुपोषित बालके 83 आणि मध्यम तीव्र कुपोषित बालके 1161 आणि मागील 7 महिन्यामध्ये जवळपास 4500 बालकांना कुपोषणाचा फटका बसलेला आहे आणि त्याच्यामध्ये बालमृत्यूचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे। अवकाळी पावसाच्या नुकसानीची घोषणा केली, परंतु अजूनही कोणत्याही पद्धतीने अवकाळी पावसाची भरपाई शेतकऱ्यांना मिळू शकलेली नाही। आज बुलढाणा, यवतमाळ, अमरावती सारखे जिल्हे याच्यामुळे जे नुकसान झालेलं आहे, जवळपास 16 जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। 8 लाख हेक्टर वरील पिकाचं नुकसान झालं आहे, परंतु सरकार अजून या ठिकाणी कोणत्याही पद्धतीनं मदत पोहोचू शकलेलं नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं की यवतमाळमध्ये झालेल्या आत्महत्या कोरोनाचा व्हेरिएंट नव्यानं या महाराष्ट्रामध्ये शिरकाव करतोय। जवळपास 9च्या वर रुग्ण कालपर्यंत आपल्याकडे होते, हे वाढू शकतात कारण आधीचा आपल्याला अनुभव अशाच पद्धतीने आहे। आणि आपण हा महाराष्ट्र पुढारलेला आज कोणत्या तरी वेगवेगळ्या वर्तमानपत्रात मोठ्या मोठ्या जाहिराती आहे महाराष्ट्राच्या, परंतु याच महाराष्ट्रात ज्या जिल्ह्याचे मुख्यमंत्री येतात त्या महाराष्ट्रामध्ये कुपोषणाचा जो दर आहे तो प्रचंड प्रमाणात उंचावलेला आहे। सरकारच्या योजना कागदावर आहे, शासन आपल्या दारी जातं, तो कोणाच्या दारात जातं हेच कळत नाही। सर्वसामान्य माणसांच्या दारात जातं का कॉन्ट्रॅक्टदारांच्या दारात जातं का उद्योजकांच्या दारात जातं, अशा प्रकारची स्थिती आत्ताच्या घडीला निर्माण झालेली आहे। जे ते ज्याच्या त्याच्या राजकारणात गर्क आहे। प्रत्यक्षात या महाराष्ट्रातील शेतकरी असेल, कुपोषित बालक असेल आणि नव्यानं जे कोरोनाचा व्हेरिएंट येतो याच्याविषयी सरकार कुठेही जागरूक नाही, अशा प्रकारची स्थिती आत्ताच्या घडीला आहे। ज्या जाहिराती आज ज्याचा तुम्ही उल्लेख करताय त्या सगळ्या पुन्हा महाराष्ट्र राज्य हे परदेश गुंतवणुकीमध्ये क्रमांक 1 वर पोहोचण्याच्या जाहिराती आहे, ही सुद्धा आकडेवारी कागदावरच आहे असं तुम्हाला वाटतं का की प्रत्यक्षात कसं आहे? माझ्या माहितीप्रमाणे ही आकडेवारी सातत्यानं जाहीर होत असते।
गुंतवणुकीचे एखाद्यानं करार केला म्हणजे ती गुंतवणूक झाली अशा प्रकारचं होत नसतं. अनेक जण आश्वासनं देतात, अनेक जण भेटतात, अनेक जण येऊन जातात, ॲग्रीमेंट करतात, प्रत्यक्षात अंमलबजावणी काही होत नाही. याचं आपण मागच्या काळात सुद्धा अनेक उदाहरणं बघितलेली आहे. जे उद्योग इथं सुरू होण्याच्या स्थितीत आले होते ते नंतर गुजरातला गेले होते. मग मेडिकल ड्रगचा वेदांत फॉक्सकॉनचा प्रकल्प असेल, टाटा एअरबसचा प्रकल्प असेल, हे सगळे प्रकल्प तर हे सगळे ॲग्रीमेंट झाल्यावरच गेलेले आहेत ना. आणि म्हणून ही आकडेवारी कागदावरची आकडेवारी आहे. गुंतवणूक करण्याचं मी सांगितलं, चला मी तुमच्याकडं मागे सांगितलं ना, ज्याच्या अकाउंटमध्ये काही नाही ते लोक मोठ्या मोठ्या गुंतवणुकीचे ॲग्रीमेंट सरकारशी करतात. असे उदाहरणं आम्ही दिले होते कित्येक बोगस कंपन्यांचे. आणि म्हणून हे सुद्धा व्हेरीफाय करावे लागतील. फक्त जाहिरातीपुरते आहे का प्रत्यक्षात गुंतवणूक झालेली. हे होत असताना नव्यानं सरकार एकीकडं खाजगी कंत्राटदारी ज्या नेमले होते ते रद्द करण्याची घोषणा करतो. मागच्या दारानं ही कंत्राटदारी मोठ्या प्रमाणावर चालू आहे. खाजगी कंपन्यांना आरोग्यमंत्र्यांनी तर सभागृहात सांगितलं की आम्ही बाहेरून याच्यासाठी स्टाफ घेतोय, सभागृहात सांगितलं. एकीकडे सरकार खाजगीकरण करणार नाही, ज्या कंपन्या आहे याचं कंत्राट रद्द करण्याची घोषणा करतं. आणि एकीकडं जर बघितलं तर याच सरकारच्या सत्ताधाऱ्यांच्या काही कंपन्या पोचण्यासाठी वेगळ्या पद्धतीनं मागच्या दारानं खाजगीकरण चालू आहे. ही पण स्थिती आहे. ते आधी शिवसेनेचे आढळराव पाटील होते, आता आढळराव शिंदे गटामध्ये आहेत. ही जागा महायुती विकास आघाडीमध्ये नेमकी कुणाकडे असेल त्याची एक तरतुदीचं काय. ते स्थानिक नेते आपले पदाधिकारी सांगतात की शिवसेनेचा दावा आहे, शिवसेना आंदोलन असल्यामुळे आम्ही जागा लढवणार. महाविकास आघाडी लागणार एवढं नक्की आहे. त्याच्यामुळे अजून काही कोणतंच जागा वाटप झालेलं नाही. येणाऱ्या काळात लवकरात लवकर अशा पद्धतीनं जागा वाटप होईल. आणि त्यावेळेस मला वाटतं या सगळ्या गोष्टी सुस्पष्ट होतील. आताच काही बोलणं कोणत्या जागेविषयी योग्य होणार नाही. मी हे स्पष्ट केलं आहे की उद्धवजी ठाकरे साहेबांनी म्हणजे पक्षप्रमुखांनी आदेश दिला तो पाळणारा मी शिवसैनिक आहे. त्यांनी मला लढायला सांगितलं तर मी लढेल. इच्छा नाही, तयारी आहे. चंद्रकांत खैरे असं म्हणताय की दानवेंमुळेच गेल्या निवडणुकीत माझा पराभव झाला. वाटतं पक्षप्रमुखांना सगळ्या गोष्टीची माहिती आहे. 5 वर्षाच्या जुन्या शिळ्याकडीला ऊत आणण्यात आता काही अर्थ नाही. नारायण राणे यांनी थेट तुमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका केली आहे. 22 राम मंदिर बांधण्याचं श्रेय खरं तर हे भाजपला जात आहे. आणि ज्यावेळेस काँग्रेस जी टीका करत होती राम मंदिराच्या मुद्द्यावर की मंदिर वही बनाएंगे पण तारीख नाही बताएंगे, मग आता 22 जानेवारीला तुम्ही येऊनच दाखवा असंही देखील म्हणतात. वाटतं नारायण राणे यांच्या वक्तव्याकडे किती सिरियस बघा हा प्रश्न आहे. पण तो नारायण राणेंना आठवत असेल ज्यावेळेस बाबरी ढाचा पडला त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुंदरसिंग भंडारी यांनी सांगितलं होतं की या घटनेचा भारतीय जनता पार्टीशी कोणताही संबंध नाही. आणि त्याच वेळेस शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे म्हटले होते की हे कृत्य जर शिवसैनिकांनी केलं असेल तर याचा मला सार्थ अभिमान आहे. मला वाटतं नारायण राणेंनी हा इतिहास बघावा. एक दुसरी गोष्ट, हे मंदिर भारतीय जनता पार्टीमुळं मुळच होत नाही. हे मंदिर होण्यासाठी एक मोठा लढा सर्व या हिंदुस्थानातील हिंदूंना द्यावा लागलेला आहे. शिवसेनेनं सुद्धा मोठा लढा उभा केला होता. पहिले मंदिर फिर सरकार ही घोषणा शिवसैनिकांनी दिली होती, गावगाव दिली होती. अयोध्येमध्ये मान्य पक्षप्रमुख पोहोचले होते, एकदा नाही दोनदा. आणि शिवसैनिकाचा लढा चालूच होता. तोपर्यंत त्याच वेळेस उद्धवजी ठाकरे साहेब मागणी करत होते की शासनाने केंद्र सरकारने एक अध्यादेश काढून राम मंदिराचा अध्यादेश काढा. सरकारने कुठे काढला. पण ज्यावेळेस शिवसेना या विषयात ॲग्रेसिव्हली लढायला सुरुवात झाली आणि समस्त हिंदू बांधव या हिंदुस्थानातील
किंवा रामावर प्रेम करणारे लोक शिवसेनेच्या विचाराच्या मागे खंबीरपणे उभं राहिले, त्यावेळेस ह्या सगळ्या कोर्टामध्ये प्रोसेस गतीनं सुरू झाल्या आणि सुप्रीम कोर्टाने राम मंदिर बांधण्याचा आदेश दिलेला आहे, भारतीय जनता पार्टीनं नाही. हा इव्हेंट भारतीय जनता पार्टी केंद्र सरकारच्या नावावर करते, भारतीय जनता पार्टीचं इथलं क्रेडिट कोणतंही नाही, हे नारायण राणे साहेबांनी समजून घ्यावं. राम मंदिराच्या नंतर ज्या ज्या घटना, ज्या ज्या दंगली या महाराष्ट्रात घडल्या, त्याच्यावर सगळ्यात जास्त केसेस या शिवसैनिकावर आहे, हे लक्षात घ्यावं. भारतीय जनता पार्टीच्या किती लोकांवर केसेस आहे जरा नारायण राणेंनी तपासावं. मग 93ची दंगल असेल, त्याच्यानंतरच्या ज्या ज्या दंगली झालेल्या, बाबरी मस्जिद, बाबरी ढाचा पडल्यानंतर त्याच्यात शिवसैनिकावर किती केसेस झाल्या आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर किती केसेस झाल्या, या सगळ्या गोष्टीची मला वाटतं नारायण राणे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री राहिले, त्यांना याची चांगली माहिती असायला हवी. नसेल मला असं वाटतं ते विसरले असतील असं मला वाटतं. पण देवेंद्र फडणवीस सुद्धा याच गोष्टींवरती उद्धव ठाकरेंवरती टीका करतात की 22 जानेवारीला तुम्ही येऊनच दाखवा, म्हणजे अयोध्येत जर तुम्हाला निमंत्रण आलं तर तुम्ही जाणार का? हे पण येऊनच दाखवा याची काही गरज नाही. काय त्याच 22 तारखेला गेलंच पाहिजे असं काही आवश्यकता नाही. इथं मनातून श्रद्धा पाहिजे. राजकारणासाठी, निवडणुकीसाठी शिवसेनेला रामाचं मंदिर किंवा हा इश्यू उचलण्याची कोणतीच आवश्यकता नाही. भारतीय जनता पार्टी फेल होते आत्ताच्या घडीला देशात, म्हणून निवडणुकीच्या तोंडावर हा इश्यू त्यांना उचलायचा आहे, हा इश्यू त्यांना गरम करायचा आहे. कारण बाकीच्या प्रश्नावर, महागाई असेल, बेरोजगारी असेल, विश्वगुरू म्हणत असतानाही जागतिक पातळीवर भारतीय जनता पार्टीचे पत असेल, या सगळ्या विषयात मला असं वाटतं भारतीय जनता पार्टी सपशेल अपयशी ठरली आणि म्हणून भावनिक हुंकर घालायची वाटतं या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी जाते. आणि त्यामुळे येऊनच दाखवा शिवसैनिकाला आव्हान या देशात कोणी दिलेलं आहे ते शिवसैनिकांनी सहज पार पाडलेलं आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं असं आव्हान ज्या दंडामध्ये नुसत्या बेडक्या फुडगून आलेल्या ते आव्हानाची शिवसेनेला गरज नाही. शिवसेना कधी जाईल. पण कुठेतरी मग आताची जी सिच्युएशन आताच्या स्थितीमध्ये शिवसेना कुठेतरी कमी पडत नाहीये का, की त्यांनी जे केलेले, तुम्ही जसं म्हणताय की शिवसेनेचं एवढं मोठं योगदान राहिलेलं आहे, तर तुम्ही कुठेतरी कमी पडत नाहीये का? आज हे मंदिर उभारत असताना, याच्या सगळ्या गोष्टी होत असताना तुम्ही त्याचं क्रेडिट घेण्यात कुठेतरी कमी पडत नाहीये? मला वाटतं राम मंदिर हा श्रद्धेचा, आस्थेचा विषय, क्रेडिट घेण्याचा विषय नाही आहे. भारतीय जनता पार्टी त्याचं राजकारण करत असेल तर त्यांना लखलावं. पण शिवसेना काही रामाला राजकारणाचं ह्या करण्यात शिवसेनेला कोणता, कारण प्रभू श्रीराम या देशाची आस्था आहे, या देशाची प्रेरणा आहे. आणि मग त्याचा राजकारणासाठी वापर भारतीय जनता पार्टीला करावा लागतो. कारण भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात तो दमच राहिला नाही, ती ताकदच नाही. कारण जनतेचं यांनी कोणतं कल्याणच केलं नाही, म्हणून त्यांना रामाचा इश्यू हाती घ्यावा लागतो. वाटतं शिवसेना येणाऱ्या काळात या सरकारचा भ्रष्टाचार, बेरोजगारी, महागाई हा विषय घेऊन लढेल. या विषयावर देशाचा विकास किती झाला हे भारतीय जनता पार्टीने सांगावं. नुसत्या वर्तमानपत्रातल्या जाहिराती, 5 लाखात आयुष्यमान भारत कुठं, कोणत्या दवाखान्यात मिळतं, जरा दाखवावं. भारतीय जनता पार्टीनं घरकुल, हर घर छत देणार होते, कुठे किती घरांना छत मिळालं जरा दाखवावं. हर घर नल देणार होते, हर घर जल देणार होते, किती जणांना मिळालं हे दाखवावं. फक्त घोषणा भारतीय जनता पार्टीच्या चालू आहे आणि मग या घोषणाला जनता बोलत नाही. सरकारी रथ कुठं कुठं जातोय, प्रत्येक गावात अडवला जातो. तुम्ही बघा या महाराष्ट्रामध्ये काय देशामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नावावर जो रथ काढला केंद्र सरकारने, गावागावात अडवला जातोय. खरं तर हा विषय व्हावा, हे भारत सरकार आहे, मोदी सरकार नाही आहे. पण मोदी सरकार नावानं भारत सरकारचा पैसा वापरून स्वतःचा प्रचार केला जातोय. मला वाटतं जनतेमध्ये निश्चित याविषयी जागरूकता येईल. कारण हे हिंदुस्थानचं सरकार आहे, भारताचं सरकार आहे, मोदी सरकारनेच. आणि म्हणून त्या नावाने मला असं वाटतं गावोगाव लोक रथ थांबवतात, त्याच्यासमोर स्वतःच्या घोषणा देत आहेत. मला वाटतं हे या सरकारचं अपयश आहे. इम्तियाज जलील असं म्हणतात की आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी सोबत यायला तयार आहोत, इंडिया आघाडीत यायला तयार आहोत, युतीसाठी अनिता आरोग्य आहे. शिवसेना ठाकरे गटाची नेमकी काय भूमिका असणार जर इंडिया आघाडीत भाजप विरोधात एमआयएम सोबत येत असेल? नाही, मला असं वाटतं हा सगळं आता जसं प्रकाश आंबेडकरांची सुद्धा भूमिका आहे, कालच मान्य पवार साहेबांचं वक्तव्य. कारण जे जे इच्छुक आहे त्याच्याविषयी काँग्रेस या आघाडीतला प्रमुख घटक पक्ष आहे, तो याच्यामध्ये सगळ्या गोष्टी प्रोसेस करतात. शिवसेनेचा विषय हा या महाराष्ट्रापुरता आहे. या महाराष्ट्रात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी ही सोबत आहे. पण एमआयएम जर सोबत आलं मला वाटतं एमआयएमचं शिवसेनेचं काय, एमआयएमची कोणती वैचारिक आहे बैठक? एमआयएम तर सातत्यानं जातीयवाद
पसरवणारी संघटना आहे, भारतीय जनता पार्टीला मदत करणारी संघटना आहे. विकसित भारत संकल्प यात्रा ज्या पद्धतीने तुमच्याबरोबर राहील का? वंचित तुमच्यावर येईल? कारण की मग प्रकाश आंबेडकर वारंवार बोलतायत, पण तुमच्याकडनं किंवा तुमच्या मित्रपक्षाकडनं माझा प्रतिसाद येत नाही, त्यामुळे ते सोबळाची पण भाषा करतायत. अरे बाप, वंचित आणि शिवसेना बोलणी सातत्यानं चालू आहे. योग्य वेळी या सगळ्या गोष्टी बाहेर येतील. सगळ्याच गोष्टी कॅमेरासमोर आल्या पाहिजे, सगळ्याच गोष्टी मीडियाला सांगून केल्या पाहिजे असं आवश्यक नाही. परंतु वंचित आणि शिवसेना सातत्यानं चर्चा चालू आहे आणि ही चर्चा अतिशय सकारात्मक चालू आहे. विकसित भारत संकल्प यात्रा ज्या पद्धतीने निघते आता त्यातच केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्री सुद्धा महाराष्ट्रात त्या यात्रेसाठी येणार आहेत. या सगळ्या जी भूमिका आहे त्याकडे तुम्ही कसं काय बघायचं? केंद्रीय मंत्र्याला यावं लागतं म्हणजे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते कमी पडतात हे तर क्लिअर आहे ना. केंद्रीय मंत्र्यांना जर गावोगाव जावं लागत असेल, विकसित भारत कुठे जातात? ते बचत गटाची बैठक घेतात एखाद्या ठिकाणी. काय दिलं बचत गटाला यांनी? एखाद्याला घरकुल दिलं, घरकुलाचे पेमेंटचे टप्पे सुद्धा येत नाही, त्याला टक्केवारी द्यावी लागते. अशा प्रकारची स्थिती. एखाद्याला दिलं असेल तर हर घर जल जीवन मिशन केंद्राची चांगली योजना, तिचा फज्जा देशात उडालेला आहे. फज्जा शब्द सांगतो मी तुम्हाला, देशामध्ये उडालेला आहे. आणि म्हणून केंद्राच्या या योजना या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना मला असं वाटतं काही लाभ मिळवण्यासाठी सुरू केल्या काय अशा प्रकारची स्थिती आहे. केंद्राच्या मंत्र्यांना अशा पद्धतीनं दारोदारी जावं लागतं. ठीक आहे, केंद्राचा मंत्री एखादी जाहीर सभा घेतो वगैरे वगैरे समजू शकतो आपण, पण केंद्राच्या लोकांना दारोदारी जावं लागतं हे मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीचं अपयश आहे. आशिष शेलारांनी मुंबईमध्ये देखील का दावा करण्याचं त्याचं वक्तव्य केलं आहे. फडणवीस आणि मोदींची मुंबई आहे, भाजपची मुंबई आहे, त्याचं वक्तव्य वारंवार करताना पाहायला मिळतं. फडणवीस तर म्हणतात मी नागपूरचा आहे, मी विदर्भाचा आहे. काल परवाच कुठेतरी कोणत्या तरी चॅनल ऐकलं, ते मुंबईचे कधी झाले? मोदी तर काल सांगतात गुजरात माझा भारतात सगळ्यात मोठा मला गुजरात पुढे न्यायचा आहे. म्हणजे त्यांच्या भूमिका सुस्पष्ट असताना मुंबई त्यांची कशी होईल? मुंबई त्यांच्याकडे नेऊन टाकायचं पाप तर तुम्ही करताय. मग हिरेचा व्यापार असेल, वेगवेगळे आर्थिक केंद्र असतील, हे तर तुम्ही मुंबईच्या संस्था तिथं नेऊन टाकायचं पाप तर भारतीय जनता पार्टी करते ना. याच्याविषयी आशिष शेलार का बोलत नाही? याच्याविषयी देवेंद्र फडणवीसजी का बोलत नाही? कारण भारतीय जनता पार्टी आणि विशेषतः देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री ही मुंबई त्यांच्या डोळ्यात खुपते अशाच पद्धतीनं वागताय. त्यामुळं आशिष शेलार नुसतं आपलं नेत्यांची हे करण्यासाठी बोलत असते. सर, अडाणींच्या विरोधात ठाकरे गटाने मुंबईमध्ये धारावीमध्ये मोर्चा काढलेला होता, परंतु याच अडाणींचं गुणगान जे आहे ते शरद पवार यांनी एका कार्यक्रमात गायलेलं होतं. त्यावरती चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की अजूनपर्यंत देखील पवारांची राजकीय भूमिका जी आहे ती सेट झालेली नाही आहे. शरद पवार जे आहेत ते उद्धव ठाकरेंना सोडतील, त्यामुळे उद्धव ठाकरेंची आम्ही ह्या संपूर्ण प्रकरणावरती प्रतिक्रियेची वाट पाहतोय असं चंद्रशेखर बावनकुळे. मला वाटतं उद्धवजी ठाकरे साहेबांनी प्रतिक्रिया लाखो लोकांबरोबर रस्त्यावर येऊन व्यक्त केलेली आहे. तीच उद्धवजी ठाकरे साहेबांची, ती शिवसेनेची प्रतिक्रिया आहे. बाकी कोणाची प्रतिक्रिया कोणती असेल ती ज्याची त्याची प्रतिक्रिया असेल, त्याच्याशी शिवसेना म्हणून आमचा कोणताही संबंध नाही. सगळेच पक्ष वेगवेगळ्या ठिकाणी अलायन्स होत असताना एकमत असण्याची आवश्यकता नसते. ज्याच्या त्याच्या भूमिका स्वतंत्र असतात. शिवसेनेची मुंबईच्या बाबतीत, मुंबई वाचवण्याच्या बाबतीत, धारावी वाचवण्याच्या बाबतीत ही भूमिका माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी लाखो लोकांचा मोर्चा काढून व्यक्त केली. त्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. त्या भूमिकेवर आमचा लढा चालू राहील आणि हा लढा निश्चित शिवसेना जिंकेल. शिवसेना जिंकेल म्हणजे मुंबईची जनता जिंकेल, ही भूमिका आमची आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सगळ्याच पक्षांमध्ये आता जागा वाटपासंदर्भात चर्चा सुरू झाली आहे. एका बाजूला राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदे गट यांच्यामध्ये जागा वाटप संदर्भात आता ती चर्चा होते. त्याच्यामध्ये दोन्ही पक्षाला समसमान जागा मिळाव्यात अशी एक मागणी केली जाते. तुम्ही ठाकरे गट आणि कसं बघता या जागा वाटपाच्या विषयावर? मला तर असं वाटतं की बरेच या गटातले लोक भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर लढण्यास इच्छुक आहे. काही जण तर माझा अंदाज असा आहे की भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतील काही थोड्या दिवसात. माझ्याकडे त्याचे नाव आहे पण मी आत्ताच कशाला बोलू या विषयाची. परंतु काही लोक विशेषतः शिंदे गटातील, राष्ट्रवादीचे तर आहेच किती, एकच खासदार आहे अजितदादांकडे, तटकरे साहेब, बाकी कोण आहे राष्ट्रवादीकडे खासदार.
परंतु शिंदे गटातले जे खासदार आहे याच्यातले बरेच जण भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर लढण्यास इच्छुक आहे आणि बरेच जण तर भारतीय जनता पार्टीत जाण्यास इच्छुक आहे. त्यामुळे यांच्या भूमिका डळमळीत आहे. भारतीय जनता पार्टी यांना गिळून टाकणार आहे, लक्षात ठेवतो. अजित पवार गटातले देखील भाजपच्या चिन्हावरती लढणार का? कारण की अजित पवारांनी त्यांच्या शिबिरामध्ये भूमिका स्पष्ट केली आहे की ते कमळाच्या चिन्हावरती लढणार. अजित पवारांकडे खासदार किती आत्ताच्या घडीला? मला असं वाटतं की तटकरे साहेब, सुनील तटकरे साहेब एकच खासदार आहे. बाकी कोण खासदार आहे अजितदादांकडे? पण त्यांनी 4 जागांवरती निवडणूक लढण्याचा दावा केलेला आहे. सातारा, शिरूर, रायगड आणि बारामती. तुम्ही बघा, याच्यातले मेजॉरिटी लोक भाजपच्या चिन्हावर लढणार. अयोध्येमध्ये राम मंदिराला पाहता, राम मंदिर प्रतिष्ठापना पाहता त्या ठिकाणी ठाकरे यांना बोलवण्याची चर्चा सुरू आहे. परंतु ठाकरे, राज ठाकरे की उद्धव ठाकरे याच्यामध्ये संपूर्णपणे ठाकरे हे नाव वापरलं जात आहे. काय वाटतं, उद्धव ठाकरेंपेक्षा राज ठाकरेंना हिंदू नेता बनवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे का? याच्यामध्ये चर्चा. नेता असा कोणी बनवल्याने बनवत नसतो, तो उपजत असतो. हिंदूचा नेता शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे हे राहिलेले होते, राहतील. येणाऱ्या कित्येक वर्षानुवर्ष हिंदूंच्या नेता शिवसेना प्रमुखच राहतील. त्यांच्याच विचाराने हिंदू चालतील आणि त्यांचाच विचार या देशात हिंदूंचा विचार राहील, एवढं लक्षात ठेवा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.